वणीत नमो उद्यानवरून राजकीय रणधुमाळी, 3दा उद्घाटन, फलक तोडल्याने वाट चिघळला. वणी शहरातील आनंदनगर येथील नमो उद्यानच्या उद्घाटनावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. 6 एप्रिल रोजी नगरपरिषदेत सत्ताधारी भाजपकडून उद्यानाचे उद्घाटन व भूमिपूजन करण्यात आले होते. मात्र शासकीय कार्यक्रमांमध्ये आमदार संजय देरकर यांना प्रोटोकॉलनुसार सन्मान न दिल्याचा आरोप करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाला. या पार्श्वभूमीवर 16 एप्रिल रोजी आमदार संजय देरकर यांच्या हस्ते उद्यानाचे पुन्हा उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. दरम्यान भाजपने लावलेले उद्घाटनाचे फलक अज्ञातांनी फोडल्याने वाद अधिक चिघळला. त्यानंतर 18 एप्रिल रोजी माजी आमदार संजय रेड्डी बुतकुरवार व नगराध्यक्षा विद्याताई यात्राम यांच्या हस्ते बँड ताशांच्या गजरात तिसऱ्यांदा उद्घाटन पार पडले. या सर्व प्रकारामुळे वणीतील राजकारण ढवळून निघाले असून आरोप प्रत्यारोपांचे सत्र अधिक तीव्र झाले आहे. 6 एप्रिल 2026 रोजी याच ठिकाणी शहराच्या प्रथम महिला अध्यक्षा नगराध्यक्ष विद्याताई यात्राम, उपाध्यक्ष राकेश बुज्जेवार, प्रभात 3चे नगरसेवक लक्ष्मणजी उरतुडे व शैलीताई वातिले आणि या आनंदनगर प्रभागाच्या सर्व प्रमुख जे रहिवासी आहे या सर्वांच्या, शहराचे सर्व नगरसेवक, सर्व सभापती, शहराचे भारतीय जनता पार्टी सर्व पदाधिकारी या सर्वांच्या उपस्थितीत याच ठिकाणी या नमो उद्यान या उद्यानाचं रीतसर भूमिपूजन या ठिकाणी पार पडलं. परंतु दुर्दैवाने 3 दिवसापूर्वी काही समाजतंत्रतांनी, विकृत मनोवृत्तीच्या लोकांनी या ठिकाणी एक शहराच्या प्रथम महिला अध्यक्षांचा फोटो, मी जर या विधानसभेचा माजी आमदार असलो तर या शहराच्या विकासासाठी अनेक काम केलं आणि याच प्रवादाचा रहिवासी म्हणून आमचा फोटो असताना नगरपरिषद उपाध्यक्ष या प्रवादाचे दोन्ही नगरसेवकांचे सर्वांचे नाव असताना या ठिकाणी फोटोची विटंबना केली. या ठिकाणी हा उद्घाटन सोहळ्याचा बोर्ड खाली पाडण्यात आला आणि दुसरा बोर्ड शिवसेनेने त्यांनी आमदार या ठिकाणी आपला बोर्ड लावला. खरं तर या उद्यानासाठी इथचे जे विद्यमान आमदार आहे त्यांचं शून्य कार्य असताना या शहराच्या विकासासाठी वर्षभर जवळपास 1.5 वर्ष होत आहे. या 15 महिन्यात त्यांनी या शहराच्या विकासासाठी एक चिधामसुद्धा ₹1 निधी दिला नाही. मात्र भूमिपूजनासाठी या ठिकाणी नगरपरिषद ही स्वायत्त संस्था आहे. नगरपरिषदचे सर्व पदाधिकारी, नगराध्यक्ष यांनी ठरवून उद्घाटनाचा सोहळा तोनाच्या हस्ते करावा, उद्घाटनाला तोनाला बोलावं, त्या वार्डाच्या ज्येष्ठ नागरिक असेल, एक मातृश्री असेल किंवा एखादा माजी लोकप्रतिनिधी असेल, तोनाला उद्घाटन सोहळ्याला बोलवता येते. या ठिकाणी या विधानसभेचा माजी आमदार, भारतीय जनता पक्षाचा एक नेता म्हणून नगराध्यक्षांनी, उपाध्यक्षांनी, सर्व नगराध्यक्षांनी मला निमंत्रित केलं आणि माझ्या हस्ते या शहराच्या अध्यक्षा नगराध्यक्षा विद्याताई यात्राम यांच्या प्रमुख उपस्थित उपाध्यक्ष राकेश बुज्जेवार या प्रभागाचे नगरसेवक उपस्थित सर्व वणी शहरातले सर्व मॅक्झिमम जवळपास 18 ते 20 नगरसेवक व आनंदनगरचे सर्व जनता या सर्वांच्या साथीने भूमिपूजन झालं. परंतु दुर्दैवाने काही समाजतंत्रतांना या शहराचा विकास कदाचित त्यांना पाहावंच वाटत नसेल. या शहरासाठी आपलं कार्य शून्य आहे, आपण काही करू शकलो नाही आणि भविष्यातल्या उर्वरित कार्यासुद्धा आपण निधी देऊ की नाही याची शाश्वती असल्यामुळे याच कामाचं त्याने दुसऱ्यांदा भूमिपूजन केलं. खरं तर दुसऱ्यांदा भूमिपूजन केलं याबद्दल आमचं दुमत नाही. परंतु पूर्वी झालेल्या भूमिपूजनाचा बोर्ड त्यांना पाडायचं तर काही कारण नव्हतं. सुरुवातीला आम्ही पाडलं, आमच्या आमदाराला बोलवलं नाही असं काही सैनिक बोलले. परंतु मात्र त्याला 2 दिवसापूर्वी त्यांना आपण स्टेटमेंट बदलवलं, आम्ही बोर्ड पाडला नाही, आम्हाला माहीत नाही, आमच्या तोंडात शिवसैनिक किंवा पदाधिकारी काम केलं नाही, कदाचित भाजपच्या लोकांनी केलं असावं असं त्यांनी. शेवटी एकदा शिवसैनिक जे बोलतो ते शब्द फिरवत नाही. हो मी केलं, परंतु ते सुद्धा त्यांच्यामध्ये धाडस नव्हतं. खरं तर मी सुद्धा विधानसभेचा 10 वर्ष आमदार होतो
10 वर्षांनी कामं केले, अनेक ठिकाणी भूमिपूजन केले, काही ठिकाणी स्थानिक सरपंचाने भूमिपूजन दिलं, मलासुद्धा बोलवलं नाही, तरी पण असं विध्वंसक कार्य मी केलं नाही. बाजूच्या ग्रामपंचायत तेजापूर गणेशपूर तिथं मी माझ्या फंडातून आमदार फंडातून पैसे दिले, वॉटर ATM दिलं, हायमास लाईट दिले. जेव्हा भूमिपूजनाला मी सचिवाला सांगितलं ती त्यांनी सांगितलं आमचे सरपंच स्वतःच तरतो म्हणते, ते त्यांची इच्छा आहे ती करू द्या. ते सुद्धा लोकप्रतिनिधी आहे, नाही बोलवलं. पण मी तिथं असं विध्वंस काम केलं आहे. वणी शहरातला सिमेंटचा रस्ता बाजार समितीपासून तर अशोक बाजार समोर चितळापर्यंत सिमेंटचा रस्ता 4 फूट रस्ता दिला. त्यावेळेचे आदरणीय आमचे नेते केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी साहेब यांना विनंती केली. या ठिकाणी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाच्या समोर गडकरी साहेब इथं आले. त्याच व्यासपीठावर मी त्यांना निमंत्रित केलं, त्यांना विनंती केली. त्या दिवशी नॅशनल हायवे वणीवर रस्त्याचं भूमिपूजनसुद्धा झालं. त्यावेळी त्यांनी शब्द दिला, तुम्हाला रस्त्याला CRFच्या माध्यमातून केंद्रीय रस्ता निधीच्या माध्यमातून फंड देऊ. आणि माझ्या विनंतीला पाहून त्यांनी 25 कोटी रुपये निधी दिला. त्या आशयाचं पत्र आदरणीय नितीनजी गडकरी साहेब यांना माझ्या नावानं प्रिय संजीव रेड्डी विधानसभा सदस्य वणी आपल्या विनंतीपत्रानुसार वणी शहराच्या रस्त्यासाठी 25 कोटी रुपयाचा निधी सिमेंट रस्त्याला मंजूर देण्यात येत आहे. सदर रस्ता सुव्यवस्थित करण्याची जबाबदारी आपली आहे. शुभेच्छा, असं धन्यवाद असं आदरणीय दर्शक पत्र दिलं. त्यावेळी मी व्हॉट्सअपच्या माध्यमातून, चॅनल्सच्या माध्यमातून, पोर्टलच्या माध्यमातून, पेपरच्या माध्यमातून ते पत्रसुद्धा व्हायरल केलं. पण दुर्दैवाने 2-4 महिन्यानंतर सत्ता बदलली. महाराष्ट्र उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वात CM झाले उद्धवजी. आम्ही विरोधात बसलो. मी या विरोधी आमदार असल्यामुळे त्यावेळचे तत्कालीन खासदार बाळू धानोरकर, माजी आमदार वामनराव तासावार, संजयजी ताडे यांनी त्या रस्त्याचं भूमिपूजन केलं. माझं नावसुद्धा टाकलं नाही, मला बोलवलं नाही. तरी मी रस्त्याच्या त्यांच्या बोर्डाचं काही विध्वंस केलं नाही. पुन्हा नवीन बोर्ड लावला, पुन्हा आमच्या पदाधिकाऱ्यांच्या साक्षीने डबल भूमिपूजन दिलं. परंतु त्यांनी लावलेला बोर्ड मोडण्याचं मी आधी विध्वंसक काम केलं नाही. दुर्दैवाने या पद्धतीने जर होत असेल, शहराच्या विकासासाठी कुठंतरी त्यांना सहन होत नाही. बाधा आणण्याचा प्रयत्न, ही परिस्थिती कोणत्या परिस्थितीत होऊन घेतला तर नाही. वेळ पडल्यास नगर परिषदेमध्ये आम्ही ठराव करू. भूमिपूजन संदर्भात प्रोटोकॉल आम्ही जो ज्याला बोलू ते नगर परिषद ठरवल. त्याने निधी द्यावं. उद्या त्यांच्या हस्ते, त्यांच्या हातानं मोठ्या उदार अंतर्गताने आमच्या नगराध्यक्षांना आणि उपाध्यक्षांना सर्व विनंती करतो, तुम्ही त्यांना बोलवा. तुम्ही सर्व जा, त्यांच्या हस्ते रिबीन दाबा. आपला आनंद आहे. या शहराचा विकास व्हावा हीच आपली भावना आहे. आपण जनतेबद्दल जे आश्वस्त होतो, जे आश्वासन दिलं ते पाळले पाहिजे. कारण ती जनताला जे जे आश्वासन दिलं ते सर्व आश्वासन पूर्ण जबाबदारी नगराध्यक्षावर आहे, सर्व नगरसेवकावर आहे. आणि या पक्षाचा नेता म्हणून माझी जबाबदारी आहे. जनतेप्रती आम्ही प्रत्येक दारापर्यंत दिलो, त्याच कर्तव्याच्या भावनेतून आम्ही हा विकास करण्याचा आमचा संकल्प आहे. परंतु अशा पद्धतीने तुम्ही विध्वंसन करत असेल, त्यांनी आजच्या पेपरला बातम्या दी, वीटचा जवाब पत्थर से दे दे, पत्थरचा जवाबदार हम लोहे से दे दे. हम डरेंगे नाही. आमच्या मनगटामध्ये दम आहे, आमची प्रबळ इच्छाशक्ती आहे. कुणाच्या अशा बिकऱ्या अचानक हिंमत मारा पाहिजे. आम्ही पाळलं, हिंमत नाही, आम्ही केलं नाही, माहीत नसेल. ठीक आहे, समाजतंड जे केलं ते समाजतंडत असेल, आम्ही बोलतो. मनोवृद्ध असेल ज्यांनी केलं ते तर म्हणजे आम्ही केलंच नाही. तो नेता दारुड्या रात्री पाडतो ना, तर इथं चांगली गोष्ट वाईट करतो ना, त्याच बाबतीतून केलं असेल. तर या गोष्टीचा आम्ही निंदा करतो. मी तर माझ्या सर्व वृत्तपत्रातल्या सर्व मीडियाला, सर्व पोर्टलच्या जे बातमीदारांना विनंती आहे, एक तुम्ही डिबेट जनरल डिबेटला म्हणजे जवळपास त्यांनी या 15 महिन्यात काय केलं, शहरात मी दिलं एक तर साधं पत्र दाखवा, ते करू शकत नाही. त्यांच्यामध्ये क्षमता नाही. म्हणून अशा पद्धतीनं नुसतं भूमिपूजन करणं, उद्घाटन करणं, लोकांना आल्या पैशाला श्रेय देण्याचा पुत्राचा श्रेय द्यावं. आम्ही त्यांचा शाळा बोर्ड देऊ, सत्तार धरू, आम्ही उद्घाटनाला जाऊ, प्रेसच्या म्हणून जाऊ, आम्हाला आनंद वाटेल, तर शहराचा विश्वास व्हा. ही पद्धत आम्ही कोणत्याप्रती आम्ही सहन करणार नाही. म्हणून आज वाजत मिरवणुकीसह येऊन सर्व पदाधिकारी आणि आनंदनगरचे सर्व प्रमुख ज्येष्ठ नागरिक, मातृशक्ती, सर्व नगरसेवक, नगराध्यक्ष सर्वांची उपस्थितीत आज याचं पुन्हाचा तिसऱ्यांदा भोजन केलं. आणि पुन्हा जर अशी पद्धत केलं, पुन्हा आम्ही आमचा रात्र ज्या पद्धतीने आम्ही करू ते पुन्हा त्यांना प्रतिभूत पडेल असं सांगतो. तो शुभेच्छा, धन्यवाद. मी काय बोला
या प्रसंगी मी एकच सांगू इच्छिते की 6 एप्रिलला या नमो उद्यानचं उद्घाटन केलेलं होतं आणि या नमो उद्यानची जागा उपलब्ध करून देण्यासाठी माननीय माजी आमदार संजीव रेड्डी बोतकुरवार साहेब यांची महत्त्वाची भूमिका असल्यामुळे या भूमिपूजनासाठी त्यांना आमंत्रित केलेलं होतं आणि आम्ही इथले या प्रभागातले नगरसेवक इथले सर्व ज्येष्ठ नागरिक या सर्वांना घेऊन आम्ही हे भूमिपूजन केलेलं होतं. कारण नमो उद्यान होणं हे सर्वांच्या फायद्याचं आहे, सर्वांसाठी चांगली गोष्ट आहे आणि तरी सर्वांना विश्वासात घेऊन सर्वांना सोबत घेऊन आम्ही हे काम केलं होतं आणि तरीसुद्धा हे लावलेलं बोर्ड एक नगराध्यक्ष, मी स्त्री नगराध्यक्ष असून एकीकडे आपल्या देशामध्ये स्त्रीचा मान सन्मान होत आहे आणि दुसरीकडे या बोर्डवर स्त्री नगराध्यक्षाचा फोटो असून सुद्धा हे बोर्ड पाडल्या जात आहे, या बोर्डची अवहेलना केली जात आहे. तर आपण शिवाजी महाराजाच्या महाराष्ट्रामध्ये राहतो. शिवाजी महाराज हे स्त्रियांचा मान सन्मान करणारे होते. जर का आपण शिवाजी महाराजाच्या आदर्शानुसार चालत आहोत तर मग स्त्रियांचा अपमान का केला जात आहे असं मला वाटते की स्त्रियांचा अपमान करू नये, स्त्रियांना सोबत घेऊन चालावं, मान सन्मान द्यावा. आणि माझा या ठिकाणी एकच मला सांगावं वाटते की हा बोर्ड होता इथं, ज्यांनी कोणी दुसरा बोर्ड लावला त्यांनी याच्यापेक्षा मोठा बोर्ड लावायचा असता, मोठं स्वागत करायचं असतं, भूमिपूजन करायचं असतं. पण हा लावलेला हा बोर्ड पाडायला पाहिजे नव्हता. हा बोर्ड पाडणं म्हणजे एक प्रकारे नगराध्यक्षाचा या बोर्डवर असलेले जे नावं लिहिलेले त्या सर्वांचा एक प्रकारे अपमान केलेला आहे. हा अपमान असा घडायला नाही पाहिजे. आपण सर्व सुशिक्षित लोक आहोत, त्या सुशिक्षित लोकांकडून असा अपमान व्हायला नाही पाहिजे. आणि सर्व जनतेमध्ये आता एक भयभीत वातावरण निर्माण झालं की आता असं जर काम होत असेल तर वणी शहराचा विकास होणार की नाही. परंतु जनतेला मी एक विश्वास देते की ज्या विश्वासाने तुम्ही आम्हाला निवडून दिलं त्याच विश्वासाने त्या तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. आणि जे आमचे ज्येष्ठ नेतृत्व आहेत, ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत, त्यांच्या सल्ल्याने त्यांच्या मार्गदर्शनाने निधी घेऊन येऊन वणी शहराचा विकास हा कुठंच थांबवणार नाही. वणी शहराचा विकास नक्कीच होईल. कितीही अडथळे आले तरी विकास थांबणार नाही. नागरिकांनी भयभीत होण्याचं काहीही कारण नाही. एवढंच मी या ठिकाणी बोलते आणि थांबते. बरं, मला एक सांगा, नगर परिषदच्या हद्दीत हे काम सुरू आहे परंतु अजूनपर्यंत नगर परिषदचं प्रशासन या ठिकाणी उपस्थित नाही, याबद्दल का बोलणार? नगर परिषदेचं प्रशासन उपस्थित, त्यांचे कार्य सुरू आहे. हे त्यांचं नाव सुद्धा नाही आहे आणि ते या ठिकाणी भूमिपूजन 2 वेळा सुद्धा झालं, ते उपस्थित नाही. तर का नाही बा? त्यांना विचारणा केली असते की भूमिपूजन झालंच नाही असं ते म्हणतात बा. खरं तर नगर परिषदचे जे प्रशासन आहे हे केवळ शासकीय भूमिपूजन जेव्हा होते, हे आता मंत्री, पालकमंत्री असेल, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री जे मंत्री शासकीय भूमिपूजनालाच असे शासकीय राहतात. इतर वेळी अशा भूमिपूजनाला असा कोणत्या भूमिपूजनाला कोणत्याही नगर परिषद असेल, जेई असेल, इंजिनियर असेल, सीओ असेल असं येत नाही. जसं आज शनिवारचा सुट्टी दिवस आहे, तरी पण इतर दिवस असला तरी अशा भूमिकेला ते राजकीय किंवा आमचे दुप्पट असते, विविध पक्षाचे दुप्पट असते, असं राजकीय क्षेत्रासाठी ते दूर राहण्याचा प्रयत्न असतात. पण जेव्हा शासकीय भूमिका असते त्याच वेळी असे अधिकारी, सीओ असेल, पदाधिकारी येतात. इतर वेळी त्यांना सर्वच ठिकाणी टाळतात. परंतु पक्षीय याच्यापासून आपण दूर राहावं. पक्षाचे बेजेंडे असते, माझ्याबरोबर उभं असले चल भाजपच्या बाजूला उभा आहे असं काय त्यांच्या दोन अधिकारी असे पक्षात राहत नाही, तो शासनाचा प्रतिनिधी असतो. पण जेव्हा मंत्री, पालकमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री येत्या तेव्हा तो शासकीय प्रोग्राम असतो. अशा आपण बोर्ड सुद्धा लावला आहे तर त्यांचा एकाही प्रशासकाचं नाव नाही या ठिकाणी. तर ती लोकशाहीमध्ये तर म्हणजे लोकप्रतिनिधी सन्मान असतो. कोणत्याही बोर्डावर कधीच नाव नसते. कलेक्टरचं नाव आहे शेवटी शासकीय भूमिका असताना शेवटी असते आमदाराच्या खाली. कारण ती लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशी रचना केली आहे. लोकशाही बदलामध्ये लोकप्रतिनिधीला सर्वोच्च स्थान असतो. म्हणून कधी अशा भूमिजनात त्या सीओ साहेबाचं असेल किंवा इतर जेई असेल यांचं नाव राहत नाही.
बरं मला एक सांगा, यानंतरची तुमची कोणती भूमिका राहणार? अशाच पद्धतीचं विरोधी पक्ष असं काम करत असन तुमच्या प्रत्येक भूमिपूजनासंदर्भात, तर कोणती भूमिका राहणार आहे त्या? मी पुन्हा सांगतो की किती विरोध झाला, आत्ता नगराध्यक्ष महोदया बोलल्या, मी सुद्धा सांगतो किती विरोध झाला, असं जर पुन्हा जर बोर्ड पाडायचा प्रयत्न केला त्याचे उत्तर आम्ही देऊ. या शहरात होण्या प्रत्येक कामाचं भूभूजन आमच्या स्तरावर आम्ही करूच. अध्यक्ष उपाध्यक्ष बॉडी यांच्या विश्वासानं वेळ पडल्यात तशा असल्याचा ठराव करू. मात्र असे काही जर ज्यांनी जबाबदारी स्वीकारली असते, आम्ही बोर्ड पाडलं, त्याचं उत्तर त्या पण दिलं असतं, पण आम्ही केलं नाही, आम्हाला माहीत नाही, आम्ही काम करत नाही. म्हणून कोणीतरी मी पहिले विस्तृत मनोवृत्ती केलं असेल, दारूची आरी नशेत केलं असेल, इतर काही तारणं केलं असेल, म्हणून इतर वेळी आम्ही कायदेशीर कारवाई करू. त्यांना वाटत असेल माझा अपमान होत असेल, मी लोकशाही मी आमदारावर बोलवत नाही, तर त्या निश्चितपणे त्यांना आयुध आहे, संसद याव्या, विधानसभेत प्रश्न विचारला पाहिजे, जिल्हाधिकारी असेल, राज्य शासन असेल, याच्याकडे कंप्लेंट करावी. वेळ पडल्यात त्यांना उच्च न्यायालयात जावं, कोर्टात जावं, ते माझा अपमान होते. त्या संदर्भात शासनाच्या जे असते, शासनाचं असं काही परिपत्रक नाही.